बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज A1 न्यूज महाराष्ट्र। नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नाशिक मध्ये खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे। इथे आता रिक्षा पलटी झालेली आहे, तर इथे रस्ता खूप बारीक असल्यामुळे इथे खड्ड्याचे खूप मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत। त्या खड्ड्यांमुळे रिक्षा पलटी झाली, इथे एक जणाचा बळी गेला। प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर इथे खड्डे बुजवून आणि इथं रुंदीकरण करावी, ही प्रशासनाला विनंती आहे। 8 महिन्यापूर्वी इथे अजून एक ॲक्सिडेंट झालेला होता, तर एक जवान मुलगा इथे गाडी खाली चिरडला गेला, तेव्हा तरी प्रशासनाचं लक्ष नाही। अजून किती बळी या रस्त्याला जाणार, तेव्हा प्रशासन जागी होणार का? या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून या खड्ड्यांमुळे अपघाताचे मोठे प्रमाण वाढले आहे। आज दुपारी 1:30 ते 2च्या सुमारास रिक्षा चालक सुनील दत्तू पाटील वय वर्ष 55 राहणार श्रीनगर पेठ रोड, रिक्षा क्रमांक MH15 FU 1174 रासबिहारी स्कूलकडून RTO कॉर्नरकडे जात असताना तोरणे हॉस्पिटल जवळील खड्डा वाचवण्याच्या नादात रिक्षा पलटी झाली व रिक्षा चालक यांना गंभीर मार लागला। स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मसरूळ पोलीस स्टेशन व 108 ॲम्ब्युलन्सला संपर्क केला। पोलिसही अपघातस्थळी त्वरित दाखल झाले व ॲम्ब्युलन्सही हजर झाली, परंतु डॉक्टरांनी रिक्षा चालक हे मृत असल्याचे घोषित केले। प्रतिनिधी A1 न्यूज महाराष्ट्र, नाशिक। दिंडोरी रोड रासबिहारी लिंक रोडला रुंदीकरण वाढवावे आणि खड्डे लवकरात लवकर बुजवावे, ही प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की एक